इथं इथं काय म्हणतात तुझं तोंड दाखव तुझं तोंड. ह्या माणसाने इथं 2 रताळी लावली होती 2 रताळी. आता इथे एक तरी सापडलाय का ना बघू आपण. दाखव व्हिडिओ दे. तर आज मी पण खातो. सध्याच्याला तर नुसते मुळ्याच निघतात मुळे रताळ्याचे मुळे. दाखवू दे का तू कॅमेरामॅन नीट काम कर. काहीच नाही बघू शकता चायना मधल्या खाणाऱ्या माणसांचं खाद्यपदार्थ म्हटलं काही अंगाव मांडूळ. तर आता मी खातो तर सर त्याच्यावरच माती ढकालीत कसं तुम्हाला सापडायचं. आता तुम्ही बघू शकता माझी एनर्जी संपली म्हणून टेक ओव्हर केलं इथून. एवढं खांदून तर काहीच नाही भेटलं. मुळ्या भेटल्यात फक्त मुळ्या. रताळ्याचं केळ सुद्धा नाही भेटले अजून. आतापासून ट्रेनिंग चालू. उचलतंय का अरे गावला का रताळ. रताळ्याची इट सापडली. हो नो. ए उचला त्याला उचला हाला. रताळी काढायला येतोय पुढे पुढे. एवढं सगळं खोंदून तर सध्या तर आळ्याच भेटतात असल्या आळ्या. हे रताळे तरी आपण चायना आळ्या गोळा करू. ही ना गोळा करतो मी आता. नकोय देखाव माग घे थोडं. खाची पिची दे काय रे लय घालणार रे. निघतंय का नाही एक तरी. एवढं खून देऊन सुद्धा अजून एक बी नाही करा म्हटलं अवघड आहे. किरण दूध खावा आता आपल्या आहेत ते रताळी तर काय भेटा ना. अरे अजून लय खांदावं लागतं. एवढंच खांदून नाही निघत ते कळतं का. खोल असतं ते. आता तुम्हाला रताळच काढून दाखवतो. त्याला उतर करावं. अरे फांदी दिसते का फांदी. नारळाची बुड येते ती नारळाच्या मळ्यात त्या. का हा नारळाच्या मुळ्यात काय. हो नो कस काय. चल बाबा चला आधी नारळ घेऊन चल. नारळ पाणी पिऊ आता. लय थकलोय आपण. आपले नारळ दाखवतो. नारळ खाली नारळ पडलेला स्टॉक आता सगळं आता आजी असेल शिला इकडं. म्हणलं की रताळ्याने तू काढलं. मला नाही लागलेत सगळं ते हाय एवढं बी तुडून काढलं मला. तर इथं दाखवा. एवढा प्रयत्न करून सुद्धा काय भेटलं नाही आपल्याला. ती कधी लावलं होतं नेक्स्ट टाइम परत प्रयत्न करण्यात येतील. लगाओ अब इसको कैसे लगाएंगे. चलो बाय बाय. खरंच की रताळ गावलं. डोंगर पोखर के उंदीर निकला. थोडं वेळाच्या आधी काढलं.
रताळ भेटलं पण थोडं 2 महिने आधीच निघलं ते बाहेर, त्याच्या बस झालं ते राजे आला परत. रताळ भेटलं पण एवढंच 2 महिने आधी काढल्याचा परिणाम. डोंगर पोखरून आम्हाला उंदीर निघाला आहे. आम्ही किती पोखरलं हे ते बघा. अयो, एवढी मेहनत करून ही भेटलं हे हम इसलिए ना मोठ्याला तर रताळ. पाठ दरम्यान. एवढं मोठं रताळ किती किलोच आहे हे? आणि मग किरणा म्हणलं म्हणून ती दोन रताळी निघली. ओख्याला सुद्धा किरणा रताळीच लागले ती. हो दिसली ती का? हो. ती सगळी रताळी लागली होती सगळ्या रताळी. मुळ्या म्हणजे रताळ्याचं आहे. हो, तिथं पण रताळी सगळी लागलेली. हे आपण उकरायची लय घाई केली. दीदी तूच तुला म्हणत होतो मी काय तूच थांब म्हणून. आणते 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 हा, तूच म्हणलं लागलेत निघली पत. ह्या मूर्खाने सांगितलं काढायला. बघ हे आपण कडणी लावा आता. कडणी लावा सगळे लावा सगळ्यांनी लावा. हातभार लावा. आणि बरोबर मे मध्ये काढू आता. हो, किती लागले त्याला. एप्रिल मध्ये कधी लावलं होतं हे? मोठी एकादशी असते एप्रिल मध्ये. हे कसं लावायचं तरी? हे काय असतं? इसको लगा वो टूट गया बीच में से. काय पहिलवान तिथं थांबा तुम्ही, जागेवर ताई लावायला इकडे. तर मित्रांनो, आता आपण बघू शकतो गावाकडं नारळ कसं फोडलं जातात त्याची टेक्निक दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे हे असलं एक बनवून घेतलेलं आपण नारळ फोडासाठी स्पेशल यंत्र. असा एक नारळ ठोक्यात एक साईड डायरेक्ट सोलून निघते. ताकद लावायची काही गरज नाही. 3-4 ठोक्यामुळे डायरेक्ट नारळ फोडला जाईल. तो इस प्रकार इस नारळ को तोड़ा जाता है गाँव में. निंजा टेक्निक. मुपून 30 सेकंद 30 ते 1 मिनटं लागतो फक्त एक नारळ फोडायला. बघू शकता आपण 3 ठोक्यांमध्ये बाजूला निघतं साखर डायरेक्ट सोलून. बघू शकता आपण 1 मिनिटात नारळ शेंडी काढून होऊन जाते. हे असं बनवून घेतलेलं आपण घरच्या घरी डायरेक्ट वेल्डिंगवाल्याकडून. दाखवा नारळ दाखवा आपला. एक मिनिटात नारळ सोलून तयार. आणि दुसऱ्या मिनिटात लगेच फोडून तयार. ग्लास आणा पाणी काढायला. एक ग्लास आणा पाणी काढा. थांबके पाणी बघा. हे गावठी बघा. बघ होते एकच गोठ होता त्यात. पिऊन टाकलं होता तिच्या तेवढे. ओ नो, वळून टाका. लॉकला वळून टाकलं नारळ. गावाकडचा नारळ फ्रेश आणि ताजा. ह्याची आपण आता आज संध्याकाळी बर्फी करायची नारळाच्या. बर्फी नाही, कालवणात इडली टाका. सांबार. ओ नो. चलो.